नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आम्ही सगळे खूप मजेत आहोत, कारण आम्ही आता कोकणात आलेलो आहोत. आणि कोकणात आल्यानंतरचा आनंद काही वेगळ्याच लेवलला असतो. आणि आज कोकणातला अर्थात आजचा पहिला दिवस आहे. आणि घरामध्ये सुद्धा खूप छान प्रसन्न वातावरण आहे, कारण का कृष्णाई आली आहे, त्याच्यामुळे आजी आजोबांचा आनंद काही वेगळ्याच लेवलला असतो. आणि पप्पांनी सकाळी इथे देवपूजा करून झालेली आहे त्यांची, आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय किती शांतता आहे. म्हणजे ही जी शांतता, हे जे समाधान आहे ना, ते मुंबईत नाही भेटत. त्याच्यासाठी गावीच यावं लागतं ते अनुभवण्यासाठी. आणि इथे मस्तपैकी बाहेरच्या वातावरणात बसून मी आनंद घेत होते त्या वातावरणाचा, आणि त्याच्यासोबत अर्थात माझा सकाळचा चहा. गावी आल्यानंतर म्हणजे स्पेशली माझ्या सासरी इथे शक्यतो आम्ही सगळेच जण कोरा चहा घेतो, आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा मस्तपैकी बाहेरच्या वातावरणामध्ये एन्जॉय करत करत सकाळचा माझा चहा घेत होते. आणि हे बघू शकताय तुम्ही, काजू बोंडू, क्या बात है. प्रसादने सकाळी सकाळी जाऊन काजू तोडून आणलेले, आणि त्याची इथे मस्ती चाललेली. त्याला म्हटलं मी तुझं शूटिंग नाही करणार आहे, आणि तो व्हिडिओ अपलोडसुद्धा करणार नाही आहे, पण मी तो व्हिडिओ मुद्दामून इथे अपलोड करते. सो जेव्हा तो बघेल तेव्हा त्याला समजेल त्याचा कसा डान्स करतानाचा इथे व्हिडिओ आलेला आहे तो. गावी आलो आहे म्हटल्यावरती ओल्या काजूंची भाजी तर झालीच पाहिजे, आणि पहिल्या दिवशीच झाली पाहिजे. म्हणजे काजूच्या भाजीची तर खूप आतुरतेने वाट बघत असतात, आम्ही सगळे स्पेशली वाट बघत असतो. आणि सकाळी सकाळी फ्रेश असे रानातले काजू तोडून आणायचे, ते साफ करायचे, सोलायचे, आणि मस्तपैकी त्याची गरमागरम भाजी खायची. काय बात, म्हणजे तो आनंद काही वेगळाच असतो यार, तो मुंबईत नाही भेटत. आणि मुंबईत आपण म्हणतो यार काजू किती महाग आहेत वगैरे वगैरे, पण गावी बघा तुम्ही, गावी तुम्हाला रोज काजूची भाजी खायला मिळू शकते. आणि हा माझा बिचारा नवरा बघा, किती भर उन्हामध्ये कष्टाची कामं करतोय, बिचारा लाकडं तोडतोय. त्याचं झालं असं की ही सगळी पावसाळ्याची सोय करून ठेवतोय आम्ही. म्हणजे गावी माई पप्पा आणि आजी तिघंच असतात, त्याच्यामुळे मग ही सगळी कामं त्यांना काही शक्य होत नाहीत करायला, आणि मग ऐन वेळेला माणसंही भेटत नाहीत काम करायला. त्याच्यामुळे प्रसाद जेव्हा कधी गावी येतो ना, तेव्हा मग जी काही अशी कामं असतात, बाबा नारळ सोलून ठेवायचे आहेत, किंवा लाकडं तोडायची आहेत, किंवा कुठे वय घालायची आहे, कुंपण घालायचं आहे, मग ते सगळी कामं प्रसाद आल्यानंतर पटापट करायला लागतो. त्याचीच ही सगळी धावपळ झालेली, कारण का आम्हाला परत 2 दिवसामध्येच फोंड्यालासुद्धा यायचं होतं माझ्या घरी. त्याचं कारण तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि हे आधी बघून घ्या, सुंदर असं कृष्णकमळ आलेलं, आणि रंगच बघा त्या फुलांचा किती सुंदर दिसतोय. माझ्याकडे पनवेलला ब्रह्मकमळ आलेलं, त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला, बहुतेक ह्या चॅनलवरती मी त्याचा व्हिडिओ शेअरसुद्धा केला असेल. आणि हे फूल तर भाई कमालच दिसतं एकदम, कृष्णकमळ. आणि प्रसाद बघा बिचारा किती दमला आहे, घाम किती गळला आहे त्याचा. सो चला भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना.